नमस्कार. 22 जुलैला भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी मोदी 3.0 यातले पहिलं बजेट सादर केलं. असं म्हणतात की हे बजेट 2047 या सालाचं फाउंडेशन आहे. या बजेटच्या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्याकरता आपले पाहुणे डॉक्टर अभिजित फडणीस जे या विषयातील तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. विषयाकडे येताना प्रामुख्याने पहिला प्रश्न असा विचारावा वाटतो की अर्थसंकल्पनेच्या रचनेमध्ये गेल्या 10 वर्षात काय बदल झाला असं आपल्याला वाटतं? हो, एक तर आपल्याला माहिती आहे की ह्या वेळेचा आपण जसा उल्लेख केला की नवीन लोकसभा निवडणुकीनंतरचा हा अर्थसंकल्प होता आणि त्यामुळे आधीचा जो अर्थसंकल्प सादर केला गेला शेवटचा तो अंतरिम होता. परंतु आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की पूर्वी अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर केला जात असे, पण तो 1 फेब्रुवारी असा गेल्या 10 वर्षामध्ये आपण आधी आणला. याला कारण असं आहे की 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार, मग त्याची चर्चा होणार आणि मग ते राष्ट्रपतींकडे जाणार. ती स्वाक्षरी होईपर्यंत साधारण मेचा मध्य किंवा मेचा अंत उजाडणार आणि मग पावसाळा सुरू होणार. म्हणजे त्या अर्थसंकल्पाचं प्रत्यक्षात आणण्याची जेव्हा वेळ यायची तोपर्यंत काळ योग्य नसायचा. 1 महिना आधी आणल्यामुळे काय झालं की ही सगळी प्रक्रिया बऱ्यापैकी आधी संपवता येते आणि त्यामुळे प्रत्यक्ष अर्थसंकल्पाचं उपयोजन, प्रत्यक्ष त्याला आणणं वास्तवामध्ये हे लवकर आणि सहज शक्य होतं. दुसरं एक प्रघात आपण बदलला की पूर्वी रेल्वे बजेट हे वेगळं सादर केलं जायचं, त्याच्याऐवजी रेल्वे बजेट हा या अर्थसंकल्पाचा भाग झाला. याला कारण रेल्वे हा सरकारचा एक उद्यम आहे, असे अनेक उद्यम चालू आहेत. मग केवळ रेल्वेला वेगळा न्याय याची आवश्यकता नाही, तर संपूर्ण अर्थसंकल्पाचा तो भाग झाला. तसंच एक मानसिक जोखड आपल्यावरती अजूनही होतं की अर्थसंकल्प पूर्वी संध्याकाळी 5 वाजता सादर व्हायचा. कारण ते ब्रिटिशांना अनुकूल काळ होता, पण तो आता सकाळी 11 वाजता प्रारंभ होतो. असे काही बदल झाले आणि सगळ्यात मोठा बदल गेल्या काही वर्षामध्ये झालेला आहे. तर त्याला असं म्हणता येईल की नुसतं अर्थसंकल्पातले आकडे सादर न केले जाता त्याच्यातनं प्रत्यक्ष काय कार्यवाही झाली, म्हणजे याला आपण आउटपुट म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि त्याचबरोबर आउटकम्स. म्हणजे नुसतं काहीतरी सरकारने बनवलं आणि सोडून दिलं असं नव्हे. जे सरकारने निर्माण केलं ते काय आहे त्याची आकडेवारी, त्याचा एक विस्तृत ब्युरा आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आता दिसतो. आणि त्याचबरोबर काय परिणाम सरकार साधणार आहे म्हणजे आउटकम्स, याच्यावरती भर आता अर्थसंकल्पात दिला गेला. आणि त्यामुळे तुम्ही जे मगाशी म्हणालात की एक विकसनशील देशापासून 2047 साली जे एक विकसित राष्ट्र व्हावं म्हणून आपली संकल्पना आहे, त्यासाठी नुसत्या आकडेवारीने काही साध्य होणार नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवरती काम होणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आणि त्या दृष्टीने गेल्या दशकामध्ये आपल्याला असं दिसतं की त्याच्यावरचा भर हा वाढलेला आहे. सर, पुढे जाऊन असं विचारावं वाटतं की आपण म्हणतो की वित्तीय शिस्त आणि वित्तीय तूट या अर्थसंकल्पनामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात. त्याचबरोबर खर्चाची गुणवत्ता आणि उत्पादन हे ढोबळमानाने आपण समजा बघितलं आणि विशेष लक्ष या गोष्टींकडे दिलं तर त्या दृष्टिकोनाने आपल्याला काय सांगू असं वाटेल म्हणजे या बजेटच्या अनुषंगाने? बरोबर. आता वित्तीय शिस्त आणि वित्तीय तूट म्हणजे काय आपण हे थोडक्यात समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण नेहमी उत्पन्न आणि खर्च याचा नेहमी ताळमेळ साधत असतो. सरकार एक मुभा त्यांना असते. आपण विकसनशील राष्ट्र असल्यामुळे खर्च उत्पन्नापेक्षा जास्ती झाला तरी सुद्धा अडचण नसते. बरोबर. परंतु तो अति जास्त झाला तर मात्र काळजीची गोष्ट असते. याला कारण असं असतं की जेव्हा सरकार अति खर्च करतं उत्पन्नापेक्षा, तेव्हा त्याची जी तफावत असते ज्याला वित्तीय तूट म्हणतात, तर ती वित्तीय तूट कर्जाच्या द्वारे भरून काढावी लागते. आणि जर सरकारच खूप मोठ्या प्रमाणावरती कर्ज उभी करायला लागलं तर उद्योगांना कर्ज घेण्यासाठी जो व्याज मोजावा लागतं तो व्याजाचा दर हा वाढत राहतो आणि ते उद्योगांना परवडण्यासारखं नसतं, कारण जगाच्या बाजारपेठेमध्ये त्यांना स्पर्धा करायची असते. म्हणून
ही वित्तीय शिस्त फार महत्वाची असते. आता आपल्याला माहितीये कोविडच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये सरकारला ही वित्तीय शिस्त गुंडाळून ठेवावी लागली. हो. कारण जगभरामध्ये सगळ्याच राष्ट्रांनी ते केलं आणि आपल्याकडे देखील वित्तीय तूट ही 9% पलीकडे गेली. परंतु ती तूट आपल्याला परवडणारी नसते. म्हणून पूर्वीच्या एका अर्थसंकल्पामध्ये सरकारने घोषणा केली होती की टप्प्याटप्प्याने आम्ही 2025-26 सालापर्यंत ही 4.5% एवढी खाली आणू. राईट. आणि त्या दृष्टीने कार्यवाही गेल्या अर्थसंकल्पात म्हणजे 23-24 मध्ये आणि 24-25 मध्ये हो. आपल्याला होताना दिसते. बरोबर. आणि त्यामुळे 5.1% गेल्या वर्षी आणि 4.6% ह्या वर्षी बरोबर. अशा क्षमा करा 4.9% ह्या वर्षी अशा दृष्टीने आपण ही वाटचाल करतोय. म्हणजे मग पुढच्या वर्षी 4.5% आपल्याला आणणं हे शक्य होईल. त्यामुळे ते फार महत्वाचं असतं आणि ते जर केलं नाही तर सरकारला मगाशी मी म्हटलं तसं मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलणं हो. आणि व्याज त्यांना व्याजापोटी खर्च करणं हे बरोबर. दोन्ही गोष्टी बरोबर. आवश्यक होऊन जातात. त्यामुळे ही शिस्त फार आवश्यक असते. राईट. सर, आपण म्हणतो की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि भारताची जीडीपी ही 2 मूलभूत घटकांवर अवलंबून आहे. एक म्हणजे कृषी क्षेत्र आणि दुसरं म्हणजे MSMEs. तर या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांना आणि MSME सेक्टरला काय प्रोत्साहन मिळालं या बाबतीत आपण काय फोकस म्हणजे काय वैशिष्ट्य आहे हे सांगू शकाल? परंपरेने आपण जर बघितलं तर आपल्याकडे हरित क्रांती झाली आणि त्या हरित क्रांतीचा परिणाम असा झाला की खर्चिक शेती झाली. म्हणजे बी बियाणं, कीटकनाशकं आणि त्याचबरोबर खतं हे सगळंच महाग झालं आणि मोठ्या प्रमाणावर सरकारला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये प्रावधान करावं लागलं. पण त्याच्यामुळे काय झालं, जमिनीचा कस कमी होण्याकडे बरोबर. एक खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्याचा एक दुष्परिणाम झालेला दिसतो. हो. आता ह्यापासून आपल्याला दीर्घकाळाचा विचार करता शेतकऱ्याला दूर नेला पाहिजे आणि म्हणून एक मोठी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झाली. आणि ती घोषणा म्हणजे अशी की आता पुढच्या 2 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे घेऊन जायचं. म्हणजे कसं, तर ज्याच्यामुळे जी निसर्गाकडनं उत्पादनं निर्माण होतात, बी बियाणं निर्माण होतं, कीटकनाशकं निर्माण होतात, खतं निर्माण होतात, त्याचा वापर करून ही शेती करायची आणि ज्यामुळे जी खर्चिक शेती आपल्याकडे झालेली आहे बरोबर. त्या खर्चिक शेतीपासून हळूहळू शेतकऱ्यांना दूर घेऊन जायचं. याच्यासाठी काही प्रयोग हे आधीच सुरू झाले. म्हणजे गंगा किनारी विशेषतः सुपीक भूमी असल्यामुळे हो. गंगेच्या बाजूला पूर्वीच्याच अर्थसंकल्पामध्ये अशी घोषणा झाली होती की अशा प्रकारच्या नैसर्गिक शेतीचे प्रयोग करायचे. बरोबर. आणि त्याच्यामुळे 2 गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला नैसर्गिक शेतीमुळे. दुसरं म्हणजे गंगा शुद्धीकरणासाठी त्याचा उपयोग झाला. नाहीतर हे जेव्हा आपण खतं, कीटकनाशकं ही रासायनिक पद्धती जी वापरतो ती हो. शेवटी सगळी त्या पाण्यामध्ये मिसळतात. मग ती गंगा कशी शुद्ध राहणार. बरोबर. या प्रयोगानंतर आता सरकार हा एक नवीन टप्पा गाठताय. तो एक मोठाच टप्पा असणार आहे कारण नैसर्गिक शेती काही तशी सोपी नाही. हो. हो. पण त्यासाठी काही रचना सरकार उभी करत आहे. म्हणजे ग्रामपंचायतींच्या सहकार्याने हे करायचं आहे. त्याचबरोबर 10,000 अशी कृषी केंद्र निर्माण करणार आहेत की ज्याच्यातनं अशा प्रकारची साधनं त्यांना मिळण्यासाठी रचना उभ्या राहतील. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातनं शेतीचा अधिक हे शेतीकडे वळावं लोकांनी, असा संशोधनाच्या माध्यमातनं शेतीकडे काही प्रयोग व्हावेत अशा प्रकारच्या काही रचना. आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती त्या भाज्यांची नासडी होते. हो. हो. तर भाज्या ज्या निर्माण केल्या जातात त्या भाज्यांचं व्यवस्थित त्याचं एका प्रकारे विक्री, विपणन, त्याचं व्यवस्थित त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये सांभाळून ठेवणं अशा सगळ्या रचनांसाठी भर दिला जाणार आहे. त्यामुळे अशा काही नवीन पायंडे आहेत. नाहीतर परंपरेने आपल्याकडे शेतीसाठी बरोबर. प्रावधान करणं, त्यांना अधिक व्याजासाठी किंवा हो. कर्जाची सोय करणं हे परंपरेने उपाय आपल्याकडे होत राहिलेले आहेत. पण काही नवीन पायंडे आपल्याकडे आता हे घातले जात आहेत ही बरोबर. चांगली गोष्ट आहे. दुसरा जो तुम्ही उल्लेख केला तो मध्यम आणि सूक्ष्म आणि लघु उद्योग हाही अतिशय महत्वाचा हो. आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावरती आपली निर्यात, खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार, खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक उत्पादन हे सगळे ह्या क्षेत्रातनं होतं. आणि आज मोठ्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावरती ज्याला आउटसोर्सिंग म्हणतात राईट.
ते आउटसोर्सिंग साठी त्यांच्याचकडे बघत असतात. हो पण इथे मोठी अडचण निर्माण होते त्यांना, ती म्हणजे कर्जाची. बरोबर. आता आपल्याकडे माहिती आहे की काही प्रमाणामध्ये मुद्रा योजनेतनं नवीन उद्योग निर्माण व्हावे, स्त्रियांना त्यातनं किंवा जे वंचित घटक आहेत त्यांना त्यातनं म्हणजे आपण असं म्हणू की प्रोत्साहन मिळावं म्हणून काही रचना उभ्या केल्या मुद्राच्या माध्यमातून. पण ती 10 लाखाची जी मर्यादा आहे ती आता 20 लाख करण्यात आलेली आहे. हो. अशांसाठी की ज्यांनी उत्तम कर्जफेड केलेली आहे त्यांना आता परत कर्ज घ्यायचं झालं तर 10 लाखाची मर्यादा नाही तर 20 लाखापर्यंत. बरोबर. दुसरं, आपल्याकडे कर्ज जेव्हा दिलं जातं त्यावेळेला आतापर्यंत परंपरेने कर्जाकडे कसं बघितलं जातं, तर ह्याला तारण म्हणून तुम्ही काय देऊ शकता हो हो आणि तुमची विक्री किती आहे. बरोबर. पण आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना असं सरकारने प्रोत्साहन दिलेलं आहे की केवळ ह्या 2 गोष्टींपुरतं मर्यादित राहू नका, आता नवीन प्रकारे उद्योगाकडे बघा, त्याच्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा. राईट. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना ह्यासाठी एक अशी रचना निर्माण करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर सरकारने ज्या हमीसाठी, म्हणजे शेवटी कसं आहे, मी जेव्हा कर्ज घेतो मला कोणीतरी हमी द्यायला पाहिजे तरच मला, बरोबर. विशेषतः मी मोठं कर्ज घेणार असेल तर ज्या सरकारने योजना निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता त्याच्यात भरीव वाढ सरकार करत आहे. दुसरा एक पोर्टल आपल्याकडे आहे, त्याला ट्रेड्स पोर्टल असं म्हणतात. हो. आता आपण अशी कल्पना करूया की एखादा छोटा उद्योग त्यांनी मोठ्या उद्योगाला ते वस्तू काही दिल्या. हो. आता काय होतं की मोठ्या उद्योगांना त्यांच्याकडनं कर्जापेक्षा 90 दिवसासाठी मला तुम्ही कालावधी द्या बरोबर. तरच मी तुमच्याकडनं वस्तू खरेदी करीन, अशा प्रकारचा त्यांचा आग्रह असतो. हो. पण ते 90 दिवसात सुद्धा त्यांना दिलं जात नाहीत पैसे. बरोबर. आता ह्या ट्रेड्स पोर्टलच्या माध्यमातून काय होतं की एक शिस्त आणि त्यांना त्यांचे वेळच्या वेळी पैसे मिळावे म्हणून रचना सरकारने उभी केली. बरोबर. आता त्याचा विस्तार ह्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी घोषित केलेला आहे की ज्याच्यामुळे अधिक लोक त्याच्यामध्ये यावेत, की ज्याच्यामुळे त्याचा लाभ व्हावा आणि त्यांना वेळच्या वेळी त्यांचे पैसे Right. मिळावे. कारण वेळच्या वेळी त्यांना जर पैसे मिळाले, त्यांना जर कर्जाची रचना उभी केली गेली तरच ते धंदे चालू राहणार. हो हो त्यामुळे ह्या दृष्टीने काही पावलं ह्या अर्थसंकल्पात Right. सरकारने उचललेली आहेत. सर, आपण म्हणतो की आपण समजा भारताची पॉप्युलेशन वाईज आपण ब्रेकअप केला तर हा एक इंडिया इज अ यंग नेशन आणि बरेचसे मुलं आज शिक्षण घेत आहेत आणि आपण समजा टोटली बघितलं तर GDPच्या फक्त 3% एवढाच प्रपोर्शनेट अमाऊंट एज्युकेशनवरती स्पेंड केल्या जाते. या अनुषंगाने या बजेटमध्ये काय सरकारने दिलं आहे? आता आपल्याला माहिती आहे की शिक्षण हा जो विषय आहे आपल्या घटनेप्रमाणे हो. ज्याला 3 प्रकारच्या रचना आपल्याकडे आहेत. एक म्हणजे केवळ केंद्र सरकारने एखादी खर्च करावा, म्हणजे उदाहरणार्थ संरक्षण. हो. पण शिक्षण ही अशी रचना आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संयुक्त, ज्याला कन्करंट लिस्ट म्हणतात, तर बरोबर. कन्करंट लिस्ट मध्ये हा विषय आहे. म्हणजे केवळ केंद्र सरकारने खर्च करावा अशी रचना नाहीये, तर राज्य सरकारने सुद्धा शिक्षणावरती खर्च करावा. आता एकूण जर आपण बघितलं तर या अर्थसंकल्पामध्ये ज्याला आपण प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण ह्या दोन्हीचा जर विचार केला तर जवळजवळ 1,20,000 कोटी रुपयांचं प्रावधान आहे. म्हणजे रक्कम काही लहान नाही. पण तुम्ही म्हणता ते सत्य आहे की आपल्या गरजाच खूप जास्ती आहेत, मग करावा तेवढा खर्च कमीच आहे. बरोबर. पण आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की इतर अनेक गोष्टींचं, ज्याला इंग्रजीमध्ये बॅकलॉग म्हणतात, की ज्या मागे पडलेल्या आहेत. पायाभूत साधनांच्या बाबतीत आपण मागे पडलोय, संरक्षणाच्या बाबतीत आपण मागे पडलो, जे करायला हवं होतं त्या बाबतीत मागे आहोत, पायाभूत साधनांच्या बाबतीमध्ये मागे आहोत, रेल्वे, रस्ते. मग त्याच्यासाठी सध्या सरकारला प्राथमिकता देणं हे आवश्यक आहे. आणि मग ही प्राथमिकता दिल्यानंतर हळूहळू शिक्षणाच्याकडे सरकार नक्कीच खर्च वाढवेल, याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. पण आता त्यांनी काय केलंय की ह्याचा सहभाग हा ज्याला आपण खाजगी उद्योग म्हणतो त्या खाजगी उद्योगाने घ्यावा म्हणून CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या उद्योगांनी देखील याच्यावरती खर्च करावा अशी अपेक्षा आहे. बरोबर. आणि आता काही रचना आपण अशा उभ्या करतोय की केवळ प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हे पुरेसं नाही, तर त्याच्यासाठी कौशल्य विकास हा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून काही घोषणा ह्या वेळेला झालेल्या आहेत आणि त्या घोषणा ज्या झालेल्या आहेत त्या ह्या उद्योगांच्या सहकार्याने झालेल्या आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती ग्रॅज्युएट झाली परंतु त्याला पुरेसा अनुभव नसतो, मग त्या तरुणींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा
बरोबर. म्हणून 500 मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने 1 कोटी तरुण तरुणींना ही रचना Right. लाभदायक होईल असा एक प्रयत्न आहे. आणि त्यांचं जे विद्यावेतन आहे 5,000 रुपये हो, प्रतिमास, यातला काही खर्च हा त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधनं केला तरी सुद्धा सरकार त्याला पाठिंबा देणार आहे, बरोबर. की ज्याच्यामुळे एका प्रकारे हा सुद्धा शिक्षणाचा भाग आहे. हो, हो. दुसरं एक जे आपण म्हणालात की शिक्षण हे महत्वाचं आहे. उच्च शिक्षणासाठी आज कर्ज घ्यायला लागतात हो. तरुण तरुणींना. तर त्याच्यासाठी कर्जाचा जो बोजा असतो त्याच्यामध्ये व्याज मोठं असतं. त्या व्याजाचं 3% व्याज हे सरकार भरणार आहे. बरोबर. त्यामुळे काय होईल की समजा 11% व्याज बँकांनी लावलं तर 3% बोजा हा केंद्र सरकार उचलेल बरोबर. आणि 8% हे तुम्हाला भरावं लागेल. म्हणजे तुमचा कर्जाचा खर्च हा देखील कमी होईल. राईट. आणि अर्थातच त्याला अट अशी आहे की तुम्ही हे शिक्षण देशांतर्गत घेतलं पाहिजे. हो. तुम्ही परदेशी जाऊन मग बरोबर, तुम्हाला बरोबर. सरकार काही ते पैसे देणार नाही. पण देशांतर्गत जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला हे अशा प्रकारचं प्रावधान आहे. त्याचबरोबर कौशल्य विकासाच्या दृष्टीने काही विशेष रचना आहेत. ITI या अधिक सक्षम व्हाव्या अशा 10,000 ITI ना पुन्हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधनं सक्षम करणं आणि त्यामुळे कौशल्य विकासाच्या दृष्टीने प्रत्यक्ष शिक्षण की ज्याचा मी उपयोग माझ्या पोटासाठी करू शकतो, राईट. अशा ज्या ITIच्या माध्यमातून रचना आहेत बरोबर. त्या प्रबळ करण्यासाठी हा सरकार प्रयत्न करत आहे. बरोबर. बाकी काही अशा पण रचना आहेत की 25,000 विद्यार्थ्यांना 7.5 लक्ष विशिष्ट क्षेत्रामधल्या 7.5 लक्षापर्यंत एक सरकार त्यांच्या हो. पाठीशी उभं राहील. अशा पण काही रचना सरकारने बरोबर. घोषित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यां एवढाच महत्वाचा घटक आज आपल्या घटनेत असा आहे की आपली पॉप्युलेशन समजा बघितली तर मॅक्झिमम लोक हे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास या 2 कॅटेगरीमध्ये मोडतात. 2024चा अर्थसंकल्प जो सीतारामनजी यांनी मांडलाय त्या अर्थसंकल्पनात या 2 घटकांकडे आपण कसं बघता म्हणजे त्यांना काय प्राविधान आणि काय हे मिळालंय? बरोबर. आता कसं आहे की आपण मध्यम वर्ग आणि नव मध्यम वर्ग असं आपण म्हणू शकतो. हो. आपण बऱ्याच वेळेला त्याला निम्न मध्यम वर्ग म्हणतो, ते काही चुकीचं नव्हे. पण नव मध्यम वर्ग मी अशासाठी म्हणतो की गेल्या 10 वर्षामध्ये सरकारने त्यांना गॅस, बरोबर, घरं, हो, नंतर पेयजल, हो, नंतर विद्युत अशा ज्या सोयी आपण निर्माण करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की घर बसल्या एक चांगल्या घरामध्ये मला शिक्षण घेणं हे सहज शक्य होतं. हो. आणि त्यातनं जो आत्ताचा कनिष्ठ वर्ग किंवा वंचित वर्ग हो, आहे त्यातनं एक नवीन मध्यम वर्ग निर्माण होणार. बरोबर, पण हे घर निर्मितीचं काम संपलेलं नाही. राईट. घर निर्मितीचं काम हे आपल्याला अजूनही ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर शहरी क्षेत्रामध्ये याची आवश्यकता आहे. बरोबर. आणि म्हणून शहरी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती गृहनिर्मिती हा एक भाग आहे आणि त्याच्याकडे त्यामुळे सरकारने बरोबर. प्रावधान केलेलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की मध्यम वर्ग आणि निम्न मध्यमवर्गीयांना काय मिळालं किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांना काय मिळालं, तर त्याच्यामध्ये आज देशभर ज्या रचना उभ्या राहतात, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वीच्या मानाने विजेची स्थिरता, हो, पूर्वीच्या मानाने अधिक चांगली दळणवळणाची साधनं, रेल्वे, रस्ते, बरोबर, ह्याचाही खूप मोठा लाभ हा मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयाला होत असतो. अर्थात सर्वच वर्गांना तो होतो, पण विशेषतः त्यांना होतो कारण त्यांची जी पायपीट होत असते. आता आपल्याला माहितीये की मेट्रोचं जाळं निर्माण होत आहे. यातनं बरोबर. हे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांना त्यांचं आयुष्य हे सोपं होण्याकडे हो, हे होत असतो. राईट. आणि त्यामुळे आपल्याला त्याचा एक सर्वंकष विचार करायला पाहिजे. बरोबर, केवळ हातामध्ये काय मिळालं असं विचार नाही करता येणार. परंतु हातात काय मिळालं असं आपण म्हटलं तर कररचनांमधले जे बदल झालेले आहेत त्याच्याकडेही आपल्याला लक्ष वेधायला पाहिजे. कारण GST सारखी जी रचना आहे, पूर्वी काय व्हायचं, करांवर कर असं व्हायचं. बरोबर, आता करांच्या सुसूत्रीकरणामुळे हो, आणि त्याचबरोबर आयकरामधल्या ज्या स्लॅब्स आहेत त्या स्लॅब्स मध्ये सुद्धा सरकार महागाईनुसार बदल करत असतं. बरोबर, नवीन जी कररचना आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता कमी कर हो, आणि अकारण केवळ कर वाचवण्यासाठी गुंतवणूक अशी काय आता स्थिती राहिली नाही. तुम्ही कर वाचवा आणि त्याचा उपयोग उत्तम गुंतवणुकीसाठी करा. बरोबर, अशाही रचना सरकारने या करांमध्ये ज्या बदल केलेले आहेत Right. कर रचनांमध्ये, म्हणजे प्रत्यक्ष हो. कर आणि अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट इनडायरेक्ट, हा, त्या सगळ्याचा फायदा हा मध्यमवर्गीयाला आणि निम्न मध्यमवर्गीयाला देखील होत असतो.
सर ह्याच्या पुढे जाऊन पुढचा प्रश्न असा विचारावा वाटतो की आपण भारतात बघितलं तर अर्बन आणि रुरल अशा दोन ह्याच्यात आपण भारताची फोड करू शकतो. बरोबर. या अर्थसंकल्पनात रुरल इंडियाच्या पायाभूत सुविधा डेव्हलप करण्याकरता तरतूद करण्यात आली आहे. तर लॉंग रन मध्ये याचा ओव्हरऑल भारताच्या विकासाकरता आणि ग्रामीण भागाच्या विकासाकरता कसा परिणाम होऊ शकेल असं आपल्याला वाटतं? आजही 55 ते 60% आपला देश हा ग्रामीण हो. भागामध्ये आहे. तर ग्रामीण भागामध्ये जरी असला तरी त्यांना सुविधा मात्र शहरी भागांसारख्या मिळणे आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे मग त्याच्यामध्ये अर्थातच वीज त्यांच्या दारापर्यंत पोहोचणं, पाणी त्यांच्या दारापर्यंत पोहोचणं, रस्ते त्यांच्या दारापर्यंत पोहोचणं. म्हणजे यावेळेला अशी एक घोषणा केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये की 25,000 अशी नवीन गावं डोळ्यासमोर आलेली आहेत. हो. की ज्या 25,000 गावांची लोकसंख्या पूर्वी जी लोकसंख्या होती त्या मानाने आता वाढली. जेव्हा ती लोकसंख्या वाढते त्यावेळेला त्या गावापर्यंत रस्ते पोहोचणं हे पण आवश्यक होतं. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे हो. त्याच्या माध्यमातून ह्या 25,000 गावांपर्यंत आता रस्ते होणं हे आवश्यक झालेलं आहे. मनरेगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा विषय आहेच आणि बरोबर. त्याचबरोबर डिजिटल इंडियाच्या माध्यमातून गावांपर्यंत डिजिटल सोयी पोहोचणं. हो. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती पेमेंट क्रांती आपल्या देशामध्ये झाली. आता ही पेमेंट क्रांती फक्त शहरांपर्यंत राहिली नाही, बरोबर. तर ही गावागावांपर्यंत पोहोचली आणि हो. त्यामुळे व्यवहार सोपे व्हायला लागले. ग्रामीण भागाचा अर्थातच शेतकी ह्या विषयाशी पण संबंध आहे. पण त्याचबरोबर जे नवीन आता ग्रामीण क्षेत्रासाठी संधी आहेत त्या म्हणजे ज्याला आपण पर्यटन म्हणतो. बरोबर. की आता असं नाही की पर्यटन हे केवळ शहरी क्षेत्रांमध्ये. हो. पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राला सुद्धा फायदा होतो. ज्या वस्तूंची निर्मिती ग्रामीण क्षेत्रामध्ये होत असते त्याची पर्यटनाशी जेव्हा जोड लावली जाते त्यावेळेला त्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण होणं हेही आवश्यक असतं. आणि म्हणून आता अशी घोषणा ह्या अर्थसंकल्पात नाही पण पूर्वीच्या अर्थसंकल्पात झाली की एक जिल्हा आणि एक विशिष्ट वस्तू ज्याला त्यांनी प्राधान्य द्यावं. त्या प्राधान्य दिल्यामुळे काय होईल तर एका प्रकारचं स्केल म्हणजे छोटी उत्पादन न होता बरोबर. गावांनी एकत्र ह्याचा जर विचार केला हो. तर मोठ्या प्रमाणावर त्या उत्पादनाला स्केल निर्माण होतं आणि मग त्याच्यासाठी त्यांच्या विक्रीसाठी आपापच रचना निर्माण होऊ शकतात. तर त्या सुद्धा महत्वाचे विषय आहेत. नंतर आता जे काही घोषणा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की जे जमिनी वेगवेगळ्या लोकांच्या मालकीच्या आहेत बरोबर. त्याचं पूर्णपणे डिजिटायझेशन आणि मग त्याच्यातनं जे विवाद होत राहतात की ही हो. जमीन कोणाची आहे, तुझी आहे का माझी आहे, तर बरोबर. ते विवाद संपावे म्हणून Right. डिजिटल रचना बरोबर. आणि त्यातनं पूर्णपणे मापन करून त्याची ही पूर्णपणे नोंद डिजिटल पद्धतीने होणं, गृहनिर्माण ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, या सगळ्या हे जे विषय आहेत ते आपल्या ग्रामीण क्षेत्राशी निगडीत आहेत. बरोबर. आणि आपण जेव्हा शिक्षणाचा विषय म्हणतो त्याही वेळेला ग्रामीण हो. क्षेत्राचा विचार त्याच्यामध्ये होतोच. बरोबर. असं साधारण आपण ग्रामीण क्षेत्राचा विचार करता येईल. So, शेवटच्या प्रश्नाकडे वळताना जसं म्हणजे 2024च्या बजेटमध्ये ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत ह्याच्यावर तर फोकस केलाच आहे, त्या कशा इम्प्रूव्ह कराव्या ह्याच्यावर तर भर दिलाच आहे. आणि जे ग्रामीण असो, एज्युकेशन असो, डिफेन्स असो, ह्या सगळ्या गोष्टींवर भर दिलाच आहे. पण जिथे इन्फ्रास्ट्रक्चर येतं तिथे कॅपेक्स येतं. कॅपेक्स आल्यावरती तिथे रेट ऑफ इंटरेस्ट आणि लोन्स या गोष्टी पण येतात. तर त्याचं समतोल कसं साधता येईल हे या बजेटमध्ये कसं मांडलंय याबद्दल आपण काही सांगाल का? एक विषय माझा मगाशी सांगायचा राहिला. आपण एक प्रश्नाचा एक भाग होता की खर्चाची गुणवत्ता. हो. आणि त्याच्याबद्दल मी पुरेसं तेव्हा बोललो नाही, पण आता तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय त्या संदर्भामध्ये थोडंसं बोलू इच्छितो. खर्च साधारण 2 प्रकारचे असतात, भांडवली खर्च आणि चालू खर्च. चालू खर्च म्हणजे आपल्या घरचा पण आपण विचार केला तर भांडवली खर्च म्हणजे काय, आपण नवीन घरामध्ये गुंतवणूक करतो तो भांडवली खर्च. पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जो खर्च करून टाकतो त्याचा आपल्याला दूरगामी लाभ होत नाही, तो चालू खर्च. हो. आतापर्यंत काय व्हायचं की चालू खर्चामध्ये आपला प्रचंड वाढ व्हायची आणि भांडवली खर्चात वाढ नाही व्हायची. पण आता जे बदल झालेला आहे ज्याच्याकडे तुम्ही उल्लेख केलात की त्याचे काही दुष्परिणामही आहेत त्याच्याकडे मी येतो. पण भांडवली खर्च वाढल्यानंतर काय होतं, पुढच्या पिढ्यांसाठी ती गुंतवणूक होते. ओके. तर ह्या वर्षीचं जे किंवा गेल्या काही वर्षांचं आपण जर लक्ष देऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की चालू खर्चाची वाढ कमी आहे
भांडवली खर्चामध्ये मात्र भरघोस वाढ झाली. बरोबर. आता भांडवली खर्चामध्ये वाढ किती व्हावी, तर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये जो आकडा आहे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो किती आहे, तर 11,11,11,111 कोटी, म्हणजे आपण जो शुभ मानतो हा, 11. तर भांडवली खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. आता जेव्हा भांडवली खर्च जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतो, त्यावेळेला त्याचा दुष्परिणाम काय होतो, तर मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला, वित्तीय तूट बरोबर. आणि सरकारची कर्ज, आणि त्यातनं सरकारच्या डोक्यावरती वाढणारं व्याज, आणि ते व्याजही खूप वाढलेलं आहे, हे सत्य आहे. परंतु आता काय होणार आहे आपल्याला हळूहळू, की व्याजदराचं चक्र जे आतापर्यंत वाढीव व्याजदरापर्यंत आपण पोहोचलोय, जगभरामध्ये आता हळूहळू व्याजाचं चक्र हे खाली घसरण्याकडे सुरू झाले. बरोबर. त्यामुळे जरी सरकारला कर्ज उचलावी लागली तरी कमी व्याजदरांनी त्यांना उचलता येतील. दुसरं म्हणजे 2024-25 मधली जी सरकार कर्ज उचलणार आहे ती 23-24 पेक्षा कमी आहे, हे पण एक सकारात्मक गोष्ट आहे. बरोबर. आणि दुसरं मी असं सांगेन की हे जे व्याजाचा बोजा आहे तो हळूहळू, जसं आपण आपल्या खर्चाची गुणवत्ता वाढवू, आणि जी वाढते, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, खर्चाची गुणवत्ता कशी असते, तर पूर्वी आपली संरक्षणावरती होणारा खर्च हा बहुतांश आयातीतनं व्हायचा. आता देशांतर्गत उत्पादन वाढायला लागलेलं आहे, आणि आता आपण निर्यातदार देखील झालेलो आहोत या सगळ्या उत्पादनाचा. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, कमी खर्चामध्ये आपल्याला गोष्टी साध्य करता येतात, आणि त्यामुळे खर्चाची गुणवत्ता वाढते. त्याचबरोबर एकंदरीत करांचे दर हे कमी होऊन सुद्धा सरकारचं कराचं उत्पन्न वाढत आहे, आणि ह्याचा परिणाम काय होतो, तर गेल्या वर्षी आपल्याला दिसलं 23-24 मध्ये सरकारचा जो अंदाज होता त्यापेक्षा जास्ती कर आपल्याला मिळाला. बरोबर. 24-25 मध्ये जो आयकर सरकारला मिळाला तो वाढीव आहे. याचा परिणाम काय होईल, तर कालांतराने आणि जशी वित्तीय तूट कमी होईल तसं आपल्याला कमी आणि कमी कर्ज उभी करावी लागतील. बरोबर. आणि त्यामुळे पुढच्या पिढीवरचा जो बोजा आहे तो अधिक राहणार नाही याची काळजी देखील सरकार घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा विचार करता येतो. म्हणजे एकीकडे खर्चाची गुणवत्ता वाढवणं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी ते केलं की थेट लोकांच्या हातात पैसे गेले, मधली गळती थांबली, कराचं उत्पन्न वाढतंय, आणि वित्तीय तूट जी आहे त्याच्यावरती अंकुश आहे, आणि त्यामुळे ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. हळूहळू त्याच्यावरती ही एक सरकार चांगल्या दिशेने प्रगती करेल असं मला विश्वास आहे. सर, पूर्वीच्या काळी रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प असायचा. या बजेटमध्ये रेल्वेच्या संदर्भात काही असं उजरतं पण निर्मला सीतारामनजी यांनी काही मांडलं नाही. तर त्या संदर्भात आपण काही विश्लेषण कराल का? कसं आहे, आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला की 11 कोटी हा भांडवली खर्च आहे, पण त्याच्यापैकी 2,65,00,00,000 रुपये हे केवळ रेल्वेसाठी आहेत. आणि ते जे आहे ते कशासाठी आहेत, तर जिथे आपल्या रेल्वे मार्गांचं रुंदीकरण आहे, नवीन रेल्वे ट्रॅक्स आहेत, नवीन प्रकारचे डबे, नवीन इंजिन, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी जी जर तपशिलात आपण जाऊन बघितलं तर सुरक्षा यंत्रणा रेल्वेची अधिक चांगली व्हावी, ह्याच्यावरती खूप मोठा भांडवली खर्च केला जाणार. म्हणजे ते भाषणामध्ये आपल्याला लक्षात येत नाही, किंवा तुम्ही म्हणालात तसं उल्लेखही नव्हता, पण तपशिलात गेल्यानंतर हे विषय समोर येतात. तर हे अतिशय महत्वाचे आहेत, कारण सामान्य माणूस हा रेल्वेचा ग्राहक आहे, आणि त्याचं जीवन हे किंवा त्याचा प्रवास हा सोपा, सुकर व्हावा, सुरक्षित व्हावा, याच्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागते, आणि ती गुंतवणूक आपण करतोय, हे त्यातलं महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे ज्या आपण मगाशी खर्चाची गुणवत्तेचा उल्लेख केला, ती गुणवत्ता आपल्याला सगळ्यांना दिसते. आज रेल्वेची स्टेशन्स आहेत, नवीन प्रकारच्या रेल्वे आहेत, सुधारलेले डबे आहेत, या सगळ्याचा प्रत्यक्ष परिणाम हा त्या 2,65,00,000 कोटीचा आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे. सर, बजेट सारखा किचकट विषय, आणि या विषयावर तुम्ही एवढ्या सोप्या शब्दात मांडणी केली, त्यामुळे नक्कीच आपले जे मध्यमवर्गीय आहे किंवा जे बजेट या विषयावर कुतूहल ज्यांना असते त्यांना या वर्षीचं बजेट हे साध्या, सोप्या, सरळ शब्दात कळलंच असेल, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि बजेट या विषयावरती उलगडून सगळ्या गोष्टी सांगितल्यात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.